विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहेत ते तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये लवकरात लवकर पोहोचून जातील। त्यात सर्वात महत्त्वाचं, आज 2 तारीख असल्यामुळे आपली जी डिस्काउंटची ऑफर आहे ती आज संपणार आहे। म्हणजे तुम्हाला जे काही डिस्काउंट फिजिओथेरपीवर बीपीटी कोर्सवर भेटणार होतं त्याची आज लास्ट डेट आहे। जर तुम्हाला ते डिस्काउंट अवेल करायचे, जर तुम्हाला वाटते की मला त्या फिजिओथेरपीचा कोर्स तुमच्या डिस्काउंटमध्ये घ्यायचा आहे, तर मग तुम्हाला आजच जे पेमेंट आहे ते करावं लागेल आणि आज तुम्हाला लवकरात लवकर आमची पेड काउन्सिलिंगसाठी एनरोल करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ते डिस्काउंट भेटेल। उद्यापासून आपली जी काउन्सिलिंगची फीज आहे ती वाढवण्यात येईल, म्हणून उद्यापासून काहीच कन्सेशन त्या गोष्टीमध्ये भेटणार नाही आणि हे डिस्काउंट फक्त बीपीटीसाठी आहे। तर जर तुम्हाला बीपीटीसाठी घ्यायचं असेल काउन्सिलिंग तरच हे डिस्काउंट जे तुम्हाला भेटेल। काउन्सिलिंग फीज आहे 5000 रुपये। जर तुम्हाला वाटते की आमची पेड काउन्सिलिंग 1 to 1 झाली पाहिजे, म्हणजे पर्सनल काउन्सिलिंग झाली पाहिजे, व्हॉट्सअपला आम्हाला ॲड करायचं नाही आहे, आम्हाला फक्त आमचे जे काउन्सिलर्स आहेत त्यांच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे, जे काही डाऊट्स आहेत डायरेक्ट त्यांना विचारायचे, आमचं रजिस्ट्रेशन किंवा आमचं चॉईस फिलिंग पण आमच्या काउन्सिलरनेच केलं पाहिजे, तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या माऊली एज्युकेशनतर्फे सर्व भेटतील। ते पण फक्त 5000 मध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पण करून मिळेल, चॉईस फिलिंग करून मिळेल, तुमच्या कट ऑफ अकॉर्डिंग, तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग तुम्हाला पूर्ण जी कॉलेजेसची लिस्ट आहे ती सर्व भेटेल आणि तुम्हाला तुमच्या मार्क्स अकॉर्डिंग पण कोणते कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट आहे ते पण आम्ही तुम्हाला लिस्ट देऊ। म्हणून जर तुम्हाला असं काही काउन्सिलिंग पाहिजे ते तुम्हाला प्रॉपर रूल्स वगैरे सांगतील तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल केलं पाहिजे, कारण आज 2 तारीख ही शेवटची मुदत आहे ते डिस्काउंट ऑफर अवेल करण्यासाठी। आता आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग शेड्यूल आहे ते आपण म्हणू शकतो की आलेलं आहे। आता ते कुठे आलं आहे तर MCC काउन्सिलिंगच्या नोटीस, MCC काउन्सिलिंगला किंवा mcc.nic.in नावाची एक वेबसाईट असते, तिथे हे जे काउन्सिलिंग शेड्यूल्स आहे ते सर्व अपडेट होत असतात। आता CET सेलला आपल्याला हे जी नोटीस आहे ही भेटत नाही आहे, कारण CET सेलवाल्यांनी अजून हे अपलोडच केलं नाही आहे, कारण ही जी नोटीस आहे ही ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाची सोबत येत असते। जेव्हा CET सेल त्यांची नोटीस देते तेव्हा ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र काउन्सिलिंगसाठी असते, म्हणून ती अजून CET सेलला अपलोड झालेली नाही आहे। आता इथं आपण बघू की स्टेट कोटा म्हणजे आपली महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधीपर्यंत सुरू होऊ शकते। तर ऑलरेडी मी कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती MCC आणि स्टेट कोटाबद्दल दिली होती, पण मला असं वाटलं की महाराष्ट्रासाठी खूप विद्यार्थ्यांना डाऊट्स आहे की ती काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल स्पेसिफिक, म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्र काउन्सिलिंगसाठी बनवते। आता महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी जर तुम्हाला MBBS, BDS, BMS, BHMS साठी एनरोल करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात। आता कॉल आपले जे ते उपलब्ध नाही आहे, कॉल तुम्ही करू नका, कारण कॉल इतके उचलले जात नाही, आपल्याकडे आता इतका वेळ नाही आहे। तर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तुमचे जे काही डाऊट्स आहे फक्त आधी व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा। स्कोर कार्ड सेंड केल्यानंतर जर तुम्हाला काही डाऊट असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, ते सर्व जे ते सॉल्व्ह करण्यात येतील आणि नंतरच तुम्ही जे ते QR कोड सेंड केलेल्यावर पैसे टाका। डायरेक्ट आधीच पेमेंट करू नका, कारण असे पण खूप स्टुडंट्स आहे जे डायरेक्ट पेमेंट करून टाकतात, पण तुम्ही आधी सर्वात पहिले काय सेंड करायचं आहे स्कोर कार्ड, नंतर आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला हा कोर्स लागेल आणि नंतरच तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे। जेवढी फीस सांगितली तेवढी पे झाल्यावर आपले जे काउन्सिलिंग आहे ते सर्व अवेल होऊन जाईल। त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण कॉशन मनी जे काही आहे, म्हणजे काही कॉलेजेस असे असतात जे कॉशन मनी घेतात, म्हणजे कॉशन मनीच्या नावाखाली ते 10 किंवा 25,000 रुपये आपल्या ॲडमिशनच्या वेळेस घेत असतात। तर असे पण कॉलेजेस जे लट सांगत नाही, म्हणजे सर्वच काउन्सिलर्स ऑलमोस्ट या कॉलेजेसबद्दल कोणीच सांगत नाही, पण आपण त्या कॉलेजेसबद्दल फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीज थ्रू सर्व जी नोटीस आहे, सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो, ज्यांनी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग घेतली आहे त्यांना आपण पूर्ण PDF प्रोव्हाइड करत असतो। जर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे तर त्या कॉलेजचं पूर्ण फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचं स्ट्रक्चर आम्ही देत असतो, म्हणजे तिथं जाऊन तुम्हाला काही अडचण नको यायला फीस भरण्यासाठी। आता भरपूर वेळेस असं होतं की भरपूर काउन्सिलर्स जे ते आपल्याला कमी फीजवाले कॉलेजेस किंवा कमी फीजवाले PDF पाठवतात। आता ती PDF त्यांची स्वतःची बनवलेली असते, तर त्यामध्ये फीस जी आहे ती कमी असते किंवा त्यांनी मागच्या वर्षी किंवा त्या मागच्या वर्षीची फीस जी आहे ती टाकलेली असते। आपण लेटेस्ट फीस टाकत असतो, त्या फीजमध्ये मग जेव्हा तुम्ही कॉलेजला जातात ॲडमिशन घ्यायला, जेव्हा तुम्हाला कोणतं स्पेसिफिक कॉलेज अलॉट होतो तेव्हा तुम्हाला तिथं समजतं की या कॉलेजची फीस ते जास्त सांगताय। तर यामध्ये काय होतं, आपल्याला कॉलेजवाल्यांवर डाऊट येतो की कॉलेजवाले चुकीची फीस सांगताय किंवा फीस वाढून सांगताय, तर ते आपल्याकडनं जास्त फीस तर नसतील घेत, तर तसं काही होत नाही। फीज रेग्युलेटिंग मग कॉलेजवाले तुम्हाला फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचं स्ट्रक्चर दाखवतात की त्यांच्या कॉलेजचं स्पेसिफिक काय स्ट्रक्चर आहे, आणि तिथं जाऊन ते जे तुम्हाला समजतं की ते जे कॉलेजवाले ते त्यांच्या प्रतीने बरोबर होते, त्यांची फीस जी आहे ती एकदम एक्झॅक्ट फीज आहे जेवढी त्यांनी सांगितली आहे, फक्त चुकी आपल्या थ्रू झाली होती, आपल्या काउन्सिलर थ्रू झाली होती, कारण काउन्सिलर्स फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचं स्ट्रक्चर देत नाही।
तसं आपण पूर्ण जे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचं स्ट्रक्चर आहे ते सर्व प्रोव्हाइड करतो. कोणते कॉलेज क्वेश्चन मनी घेतात, कोणते नाही घेत ते पण तुम्हाला सर्व सांगतो आणि त्या अकॉर्डिंग आपण प्रॉपर जी माहिती आहे ती सर्व देत असतो. त्यानंतर स्कॉलरशिप कोणते कॉलेज देतात, कोणते कॉलेज देत नाही ते पण आपण पूर्ण सविस्तरमध्ये सांगत असतो, म्हणजे तुम्हाला नंतर काहीच डाऊट, काहीच अडचण ॲडमिशनमध्ये राहत नाही. आपली अलॉटमेंटपर्यंत पूर्ण जी प्रोसेस आहे ती पूर्ण सांगत असतो आणि अलॉटमेंटसोबत आम्ही फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचं स्ट्रक्चर पण तुम्हाला त्या कॉलेजचं देत असतो. आता महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये जरी आलं तर स्टेट काउन्सिलिंग आपल्याला इथं 2 कॉलम दिसत असतील. एक ऑल इंडिया कोटाचं डीम्ड किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीजचं आणि दुसरं म्हणजे स्टेट काउन्सिलिंगचं. आता स्टेट काउन्सिलिंगचं हे जे कॉलम आहे हे एक्झॅक्टली कोणत्या स्टेटचं आहे तर मी ऑलरेडी काल डिस्कस केलं होतं की ऑल इंडिया कोटामध्ये जेवढे काही स्टेट्स येतात म्हणजे पूर्ण ऑल इंडियामध्ये जेवढे स्टेट्स येतात तेवढ्या सर्वांचं स्टेट्सचं काउन्सिलिंग बद्दल इथं हे जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये सर्वात पहिली काउन्सिलिंग असणारी स्टेट जी आहे ती UP आहे. UP नंतर सर्व जे ओपन स्टेट आहेत ते येतात, मग त्यानंतर सर्व जे क्लोज स्टेट आहेत ते येतात. म्हणजे UP नंतर मग राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र सर्व स्टेट जे आहे ते MP वगैरे सर्व चालू होत असतात. पण सर्वात पहिले जी काउन्सिलिंग सुरू होते ती कसली तर UPची. त्यानंतर आता स्टेट काउन्सिलिंगमध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट राऊंड ऑफ काउन्सिलिंग कधी दिलं आहे म्हणजे कधीपासून फर्स्ट राऊंड सुरू होईल तर अराउंड 13 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत आपला जो पहिला राऊंड आहे तो सुरू होऊन जाईल. आता पहिल्या राऊंडमध्ये मग एक्झॅक्टली काय काय येईल तर तुमचं रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग. रजिस्ट्रेशन तुमचं येऊ शकतं 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत एवढी तुम्हाला मुदत ते देऊ शकतात आणि नंतर लगेच ते किंवा 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन राहील आणि लगेच तुमचं 19 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत चॉईस फिलिंग जे आहे ते राहू शकतं. आणि आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपलं महाराष्ट्राचं काउन्सिलिंग आहे ते अराउंड 10 ऑगस्टपासून सुरू होऊन जाईल आणि तसं आपल्याला इथं आपला गेस एकदम बरोबर दिसतोय. 100% इथं प्रूफ झालेला दिसतोय की आपले जे महाराष्ट्राचे काउन्सिलिंग आहे ते अराउंड 10 ऑगस्टपासून जे ते सुरू होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की 10 ते 15 ऑगस्टमध्ये आपली जी काउन्सिलिंग आहे ती महाराष्ट्राची सुरू होऊन जाईल. नंतर इथं 13 ऑगस्टचं तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही क्लिअर असेल. नंतर जे व्हेरिफिकेशन वगैरे होतं ते कधी होणार आहे तर अराउंड 29 ऑगस्टला ते व्हेरिफिकेशन वगैरे होईल. लास्ट डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे आता रजिस्ट्रेशन नंतर तुमची प्रोसेस राहते चॉईस फिलिंगची. चॉईस फिलिंग नंतर जर तुम्ही सर्व रूल्स जे तुम्हाला माहिती आहे किंवा सर्व रूल्स जर तुम्ही ओबे केले, तुम्ही ते पाळले तर मग तुम्हाला लास्ट डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे कॉलेजला जॉईन करण्याची जी शेवटची मुदत आहे ती 28 ऑगस्ट असते. नंतर सेकंड राऊंड, आता याच्यामध्ये पण तुम्हाला राऊंड्समध्ये खूप रूल्स वगैरे भेटतात, ते रूल्स आपण सर्वे जे ते सर्व गाईड करत असतो विद्यार्थ्यांना. नंतर सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंगमध्ये 31 ऑगस्ट जे स्टार्टिंग डेट आहे आणि 8 सप्टेंबरपर्यंत आपली एंडिंग डेट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. नंतर इथं व्हेरिफिकेशन 15 सप्टेंबरला होईल, परत व्हेरिफिकेशन जे ते होत राहतं आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग काय तर 14 सप्टेंबर आहे. आता तुम्ही जर म्हणाल की माझं जे रजिस्ट्रेशन आहे ते नंतर होईल का तर हो, थर्ड राऊंडला आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते परत रिओपन होत असतं. त्यात भरपूर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत नाही आणि म्हणून फर्स्ट राऊंडचा पण कट ऑफ थोडा कमी पडलेला आपल्याला दिसतो आणि किंवा असं पण होतं की थर्ड राऊंडला आपला कट ऑफ जो आहे तो सेकंड राऊंडमध्ये भरपूर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात कारण त्यांना कट ऑफ जो आहे तो कमी गेलेला दिसतो, म्हणून ते थर्ड राऊंडचा पण कट ऑफ कधी कधी व्हॅरी करतो आणि कधी कधी खूप जास्त जात असतो. तर हा डाऊट तुमचा एक क्लिअर असेल. त्यानंतर पेड काउन्सिलिंगसाठी तुम्हाला फर्स्ट राऊंडलाच जे ते अप्लाय करावं लागेल आमच्याकडे, तेव्हाच आपण जे ते स्टुडंट्स घेत असतो. राऊंड 3मध्ये 16 सप्टेंबर टू 26 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ दिला आहे आणि आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते अराउंड 2 ऑक्टोबरला होईल आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग काय तर अराउंड 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला राऊंड 3मध्ये सर्व जॉईन करायचं आहे. आणि ह्या वर्षी परत नवीन रूल निघाला आहे 2 वर्षाच्या बंदीचं, तर तो पण तुम्हाला माहितीच असेल. आता स्टे वॅकन्सीमध्ये 3 ऑक्टोबर टू 5 ऑक्टोबर आपल्याला वेळ दिला आहे आणि परत 10 ऑक्टोबरपर्यंत आपली जी जॉईनिंग आहे कॉलेजला ती लास्ट डेट आहे. आणि जे कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक सेशन आहे म्हणजे अकॅडमिक सेशन कधी सुरू होईल तर अराउंड 8 सप्टेंबरपर्यंत सुरू होईल. तर हे तुम्ही धरून चला की हे महाराष्ट्राचंच शेड्यूल आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्राची पण काउन्सिलिंग जी आहे ती 10 ते 15 ऑगस्टपर्यंत सुरू होऊन जाईल. आणि हे जे स्टेट काउन्सिलिंग आहे हे असं आहे की सर्व जे कॉमन ऑल इंडियाचे स्टेट्स आहे त्याची ही जी MCC आहे ही स्टेट काउन्सिलिंग काढत असते. म्हणजे MCC जेव्हा स्वतःचं शेड्यूल जाहीर करते तेव्हा ते सर्व स्टेटचं पण शेड्यूल जाहीर करते. म्हणजे इंडियामध्ये जेवढे पण स्टेट्स अस्तित्वात असतील ते सर्व स्टेट्सची काउन्सिलिंग जी आहे ती 13 पासून सुरू होऊन जायला पाहिजे आणि लास्ट 22 पर्यंत संपलीच पाहिजे, म्हणजे एंड डेट त्याचा 22 पाहिजेच. तर महाराष्ट्राचं पण असंच होईल, 13 पासून सुरू होऊन जाईल, 22 पर्यंत एंड होईल. तर CET सेलची पण आता तुम्ही वाट बघा. CET सेलचं आधी NRI कोटाबद्दल जे व्हेरिफिकेशन आहे ते येईल, नंतर PWD व्हेरिफिकेशन येईल आणि नंतर आपले जे काउन्सिलिंगचे शेड्यूल आहे ते CET सेल जाहीर करून देईल. म्हणून तुम्हाला जर आता पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे तर आता आपल्या हातात जास्त वेळ नाही आहे, आपल्या हातात फक्त 5-6 दिवस आहे. 5-6 दिवसामध्ये तुम्हाला पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं आहे. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर
BDSसाठी इच्छुक आहात, जर तुम्हाला मार्क्स कमी आहे किंवा जर तुम्ही MBBSसाठी इच्छुक आहात तर तुम्हाला जर मार्क्स खूप कमी आहे, BDSसाठी तुम्हाला जर 250+ मार्क्स आहे आणि तुम्हाला माहिती की माझा नंबर असं स्टेट काउन्सिलिंग थ्रू लागणार नाही आहे आणि मला डीमला ॲडमिशन घ्यायची आहे, तर मग तुम्हाला अप्लाय करावं लागेल MCC काउन्सिलिंगमध्ये. आणि तसंच सेम गोज फॉर MBBS. जर तुम्हाला माहिती आहे की माझं स्टेट काउन्सिलिंगमध्ये नंबर लागणार नाही आहे आणि तुमचं बजेट चांगलं असेल तर तरी तुम्ही MCCमध्ये एनरोल केलं पाहिजे. तर असं जर तुमचं असेल तरी तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करू शकतात, पेड काउन्सिलिंगसाठी विचारू शकतात. आणि जे स्टुडंट्स क्वालिफाय आहेत किंवा जे स्टुडंट्सचा नंबर लागू शकतो कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये, त्यांचीच आम्ही काउन्सिलिंग घेतो. आम्ही सर्वांची काउन्सिलिंग घेत नाही, बाकीच्यांना आम्ही डायरेक्ट नाही सांगतो. आणि आपल्याकडनं खोटे होप्स दिले जात नाही, खोटी आशा दिली जात नाही. जे खरं आहे आम्ही तेवढंच सांगत असतो. बाकी असे खूप लोक तुम्हाला भेटतील जे तुम्हाला उगाच आशा दिलावतील, जे तुम्हाला खूप प्रोत्साहन करतील, पण तसं आपल्याकडनं होत नाही. आपण जे खरं आहे ते सर्व सांगत असतो. आणि नंतर हे झाले MCCची गोष्ट, BDSसाठी कमी स्कोरवर आणि MBBSसाठी कमी स्कोरवर. आणि जर तुम्हाला BMSसाठी कमी स्कोरवर डीमला ॲडमिशन घ्यायची तर मग तुम्हाला BMSसाठी AACCच्या काउन्सिलिंगसाठी अप्लाय करावं लागेल. AACC जी आहे ती BMSसाठी आयुष काउन्सिलिंग आहे, डीमसाठी, आणि प्लस BHMS पण त्यात इन्वॉल्व राहतं. आणि मॅनेजमेंट जे आहे ते आपले CET सेल थ्रूच नॉर्मली होत असतात. इथं तुम्हाला पूर्ण जे शेड्यूल आहे ते समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. आणि महत्त्वाची गोष्ट, पेड काउन्सिलिंगसाठी तुम्हाला खाली दिल्या गेलेल्या नंबरला फक्त सेंड QR किंवा पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज करायचा आहे. धन्यवाद.